बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची विक्री आणि मुलाच्या आई वडिलासह 16 जणांवर गुन्हा. लग्नाच्या बहाण्याने 2 तरुणांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला आणि यातूनच जन्मलेल्या बाळाची आरोपीने विक्री केली आणि आरोपीला पीडितेचे आई आणि वडील डॉक्टरसह एका नगरसेविकेने साथ दिल्याची धक्कादायक घटना नालसोपाऱ्यात उघडकीस आली आहे. बलात्कारामुळे पीडित मुलगी 2 वेळा गर्भवती राहिल्याने तपासादरम्यान समोर आले आहे आणि यावेळी आचोळे पोलिसांनी 16 जणांवर गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे. 2021 साली 17 वर्षीय मुलीचे अनोळख्या तरुणासोबत प्रेम संबंध जुळले होते. तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर अनेकदा बलात्कार केला आणि यातून मुलगी गर्भवती राहिल्याने समजताच त्याने पळ काढला आणि हे प्रकरण पीडितेच्या आई वडिलांना कळताच त्यांनी माजी नगरसेविकेकडे मदत मागितली. माजी नगरसेविकेकडून आरोपीच्या कुटुंबियाकडून प्रकरण मिटण्यासाठी 4 लाख रुपये घेतले आणि त्यानंतर तिने पूर्वेकडील गालानगर येथील RK हॉस्पिटलमध्ये मुलीची प्रसूती करवली आणि पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही हा प्रकार पोलिसात कळवण्यात आला नव्हता आणि पीडितेची प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ तिच्या आईवडिलांनी माजी नगरसेविकेच्या मदतीने आणि तिने तिच्या आईवडिलांनी माजी नगरसेविकेच्या मदतीने विकले असा आरोप केला आहे आणि पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत 16 जणांविरुद्ध तक्रार आणि गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पीडितेवर बलात्कार करणारे 2 तरुण आणि पीडित मुलीचे आई वडील, एक माजी नगरसेविका, RK हॉस्पिटल्समधील 2 डॉक्टर आणि नवजात मुलीची विक्री करणारी महिला अशा 16 जणांचा समावेश आहे आणि पीडितेच्या तक्रारीवरून वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केले आहे आणि पुढील तपास आणखी सुरू आहे आणि या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांनी घर बदलले आणि बदललेल्या ठिकाणी अन्य एका तरुणाशी पीडितेचा जवळीक साधत शारीरिक संबंध ठेवले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली आणि दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिला.